आता चालू झालं चालू. नमस्कार, मी अनिकेत गायकवाड. या फेसबुक लाईव्हचं करण्याचं कारण की सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती आता सुरू झालेली आहे. छाननीपर्यंत आताची जी आहे ती संपूर्ण प्रक्रिया झालेली आहे. सहज चर्चा करावं म्हणून माझ्यासोबत माझे मित्र पत्रकार विश्वभूषण लिमये सर, त्याचबरोबर आमचे रणदिवे सर जे नटरंग राजकारणाचा कार्यक्रम घेत असतात. तर सोलापूरमध्ये ही जी महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे त्या संदर्भात आतापर्यंत अनेकांनी आपले पक्ष जे आहेत ते वेगवेगळे केलेले आहेत. काय एकंदरीत तुमचा नटरंग राजकारणाचा अनुभव? हे आपण आता जे तमाशा बघितला नटरंग राजकारणाचा, या तमाशामध्ये ना जास्ती जर बघितलं तर स्वार्थासाठी निवडणूक चालली असं दिसतंय. म्हणजे म्हणजे माझं कुठं तर काय तर अडलेलं आहे आणि त्याच्यासाठी माझं सेफ्टीसाठी मला हे राजकारणामध्ये महापालिकेत यावं आणि एक वर्चस्व माझ्या एरियामध्ये राहावं, यासाठी हे निवडणूक चालली असं तर चित्र दिसतंय. आणि कुणाचे तर काम आहेत, कुणाचे तर काय तर आहे खाली, ते आपल्याला दिसत नाही, मोजक्या लोकांनाच दिसतंय. जे इथला रहिवासी आहे त्यांना माहित असतंय पिक्चर समोर याला किंवा ते बोलायला घाबरतेत. कशाला मगजमारी, रोज उठून तोंड बघावं लागतंय, हे कशाला. असे बी काय लोक आहेत की मी माझ्या एरियामध्ये माझं वर्चस्व कसं असायला पाहिजे आणि मी माग काय करतो हे माझं कसं झाकायला पाहिजे, असं काय इतर पक्षात दिसून येतं. तर तुमचं काय आहे एकंदरीत? नक्कीच मी रणदिवे सरांचे जे शब्द आहेत त्यालाच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन. कारण आपण जर बघितलं तर या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने एकूणच जर सर्व चित्र जर आपण बघितलं तर तत्व, निष्ठा, विचार हे फक्त आता झाडाला टांगणीपुरते राहिले ते काय, असा पूर्ण भासवण्याचं वातावरण सध्या सोलापूर महानगरपालिकेच्या किंवा महाराष्ट्राच्या पटलावर सुद्धा यापेक्षा वेगळं काही चित्र आपल्याला दिसून येत नाही. कारण आपण जर बघितलं तर मागच्या कित्येक वर्षापासून आपण या ठिकाणी काम करतो. कित्येक नेते आपण पाहतोय आपल्या डोळ्यासमोर. मागच्या काही वर्षापासून एका विचारधारेवर, एका तत्वावर काम करत असतात. मात्र निवडणुकीच्या अनुषंगाने 10-15 दिवस अगोदर कुणीतरी चॉकलेट देतं म्हणून दुसऱ्या पक्षात जातात आणि ऐन जेव्हा तिकीट देण्याची वेळ येते तेव्हा तिसऱ्याच पक्षाचा शेला गळ्यात घालून ते उमेदवारी अर्ज दाखल करत असतात. मग तेव्हा तुमची तत्व कुठे गेले, तुमचा विचार कुठे गेला, किंवा तुम्ही जे म्हणताय की विकासासाठी आम्हाला जायचंय, बरं ज्या विचारधारेकडे तुम्ही विकासाचा म्हणून जात आहात तिकडल्या उमेदवारांची यादी तरी सध्या जाहीर झालेली आहे का? किंबहुना त्याच म्हणत नाही मी, बाकीच्याही पक्षांची यादी जाहीर केली जात नाहीये. मग इथं पारदर्शकता उरली कुठं? मग मतदारांनी तुम्हाला मतदान करायचं कुठल्या मुद्द्यावर, हा एकूणच प्रश्न या संपूर्ण निवडणुकीच्या अनुषंगाने उपस्थित झाल्याचं सोलापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दुसरीकडे आपण जर बघितलं गेलं तर ही जी निवडणूक आहे ती आता छाननी पूर्ण झालेली आहे. वेगवेगळ्या उमेदवार जे आहेत ते पक्ष जे आहेत ते आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजप स्वबळावर लढत आहे. कोणत्याही मित्र पक्षाला भाजपाने घेतलेलं नाही. शिवसेना राष्ट्रवादीची युती आहे. रिपाई असेल, वंचित असेल, बसपा असेल, MIM असेल, हे देखील लढत आहेत आणि महाविकास आघाडीचं देखील आव्हान असणार आहे. कसं एकंदरीत चित्र असेल सर त्या पक्षांच्या ह्याच्यावरती? बोला. मला तर आता तर छाननी झालेली आहे. उद्यापासून जी खरं रणनीती असणार आहे 1 ते 26 प्रभागामध्ये, आता ही पक्षाची झाली. तिकीट द्यायचं नाही कुणाला, माझं काम केलं नाही, माझा अमकं केला नाही, माझं हे झालं नाही, माझं फलाना झालं नाही. पण जी आत्ताची जी निवडणूक असणार आहे 1 ते 26 प्रभागामध्ये, ती खरोखर आपल्याला बघासारखी. म्हणजे जे मागून काम करणार असते, कोण पुढून काम करणार असते, कोण मी माझा नेता म्हणत असते, ह्या 3 पक्षामध्ये तर असं होणारच आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप, यामध्ये एक महत्वाचं सांगतो, खालच्या लेवलला लोक भांडणं करतात. हे इकडे सगळे निवडून घेतात आणि इथं युतीमध्ये बसतात. नंतरचं चित्र असणार, नंतरचे चित्र असं असतंय. मग इथं भांडणं करणार, हेने आला नाही, त्याचा पडला, ह्यालाच पाडतो, असं खाली होत आहे. पण इथं जेव्हा आपण येतो निवडून येतात, त्यांनी निवडून आले की इथं एकत्र येतात, मग खालची जी माती होऊन जाते.
असं होऊ नये म्हणून प्रत्येक जे उमेदवार आहे, उमेदवाराला ज्याला आपल्याला निवडून द्यायचा आहे, की त्यांनी विचार करून द्यायला पाहिजे की बाबा हे माणूस कामाचा आहे का. आणि इथं महापालिकेत काय हो, हम्म. संडास भरलं, ड्रेनेज भरलं, लाईट बंद पडली, हेच काम माझे रस्ते असणार. खड्डे, दोन मूलभूत वाईज सुविधा. भांडवली हे निधी मिळत आहे. हम्म. जे काय गाभा आहे हम्म. ते वरतीच आहे ना, इथं खाली काय आहे. फक्त हेच की झाडू मारायचं, सकाळी उठलं की ते नगरसेवकाला एकच काम आहे, हम्म. माझं ड्रेनेज लाईन भरलं, माझ्या पाणी इथं येईना. लाईट बंद, पाणी येईना, हेच काम हे आहे ज्या की. मूलभूत सुविधा आहेत. हा, आणि माझं नाव, मी नगरसेवक म्हणून काय आहे, म्हणजे मी ह्या प्रभागाचा नगरसेवक आहे असं वर्चस्व राहण्यासाठी ही निवडणूक आहे. मला तर काय वाटत नाही. 25 वर्ष झालं मी राजकारणात या महापालिकेत बघतो. सर, ही जी पक्ष घेऊन सगळ्या निवडणुका होत आहेत, महाविकास आघाडी वेगळं लढते, त्याचबरोबर भाजप स्वबळावर लढते. कोणत्याही मित्र पक्षाला भाजपानं घेतली नाही, कारण भाजपाला असं वाटते की आमचं स्वबळावर सत्ता येईल. कारण 49 नगरसेवक 2017ला त्यांचे आले होते, आणि आता त्यांचं असं आहे की देशात सत्ता, राज्यात सत्ता, सगळे आमदार आमचे आहेत शहरातले. त्यामुळं भाजपाला असं वाटते की आमची स्वबळावर सत्ता येईल. त्यामुळे अनेक पक्षांची जे आहेत त्यांनी आयारामांना घेतलेला आहे. निष्ठावंत तो देखील मुद्दा आहे. निष्ठावंतांना ते देखील नाराज आहेत. निष्ठावंत बंडखोरांचा फायदा होईल काय निवडणुकीत, नेमकं काय असं वाटतंय तुम्हाला? आपण जसं म्हणालात की 2017ला जेव्हा केंद्रात त्यांची सत्ता होती, राज्यात त्यांची सत्ता होती, आणि सोलापूर शहराचा विचार केला तर सोलापूर दक्षिण आणि सोलापूर उत्तर असे दोनच आमदार त्यांच्याकडे होते. सोलापूर मध्यमध्ये काँग्रेसचा आमदार होता. तसं असताना त्यांनी सत्ता आणलेली होती. आता तर तिन्ही ठिकाणी त्यांचे आमदार आहेत, मध्य असेल, उत्तर असेल आणि दक्षिण असेल. त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स हा 7वे आसमान पर आहे, आणि त्यामुळे सुरुवातीपासूनच जरी त्यांनी युती करूयात अशा पद्धतीचं त्यांच्याकडनं बोललं जात होतं, तरी सुद्धा शेवटपर्यंत त्यांनी शेवटच्या क्षणाला आरपीआय सोबतची युती सुद्धा, ती तरी फारच किरकोळ युती होती, ती सुद्धा ते करू शकले नाहीत. म्हणजे एवढा कॉन्फिडन्स भाजपमध्ये होता. भाजपमधून आपण जर बघितलं तर प्रत्येक पातळीवरती त्यांनी उमेदवार कशा पद्धतीनं निवडून येईल त्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणामध्ये इनकमिंग जी आहे ती मागच्या 1 ते 2 महिन्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. विरोधक काडीलाही शिल्लक ठेवायचा नाही, या एका नीतीवरती भाजपनं पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीमध्ये उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळते. खरं तर शिंदे सेनेनं सुद्धा या निवडणुकीमध्ये आघाडी घेतली असं म्हणू शकतो आपण, कारण शेवटपर्यंत ते भाजप सोबत युती संदर्भात बोलणी करत होते, पण बॅकडोर मध्ये ते राष्ट्रवादी सोबत सुद्धा त्यांची बोलणी चालू होती. मात्र ती गोष्ट आपल्यापर्यंत ती येऊ शकली नाही. ही शिंदे सेनेची खुबी म्हणायला लागेल, कारण अगदी शेवटच्या क्षणाला त्यांनी राष्ट्रवादी सोबत जी युती केली तो त्यांचा मास्टर स्ट्रोक आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. जरी भाजप पूर्ण ताकदीनं उतरत असली तरी सुद्धा शिंदे सेना आणि राष्ट्रवादीमध्ये आपण जर बघितलं की ज्या उमेदवारांना भाजपकडनं उमेदवारी दिली गेलेली नाहीये अशा लोकांना गळाला लावण्यास शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजितदादा ही दोन्ही मंडळी त्या ठिकाणी सरस ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे याचा कुठंतरी फटका जो आहे तो भाजपला निश्चितच बसेल. आणि आपण महाविकास आघाडीच्या दृष्टीनं जर बघितलं तर महाविकास आघाडीचं भिस्त घोंगडं जे आहे ते शेवटपर्यंत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते, कारण एकच सूत्रता जी महाविकास आघाडीमध्ये असायला पाहिजे होती ती कुठच्याही पक्षामध्ये आपल्याला दिसून येत नाहीये. कारण आपण जर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जर बघितला तर ज्या ताकदीनं अजितदादा गटाची पॉवर सोलापूरमध्ये आहे तशा पद्धतीची ताकद प्रथम दर्शनी तरी आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. साधारणतः मला वाटतंय 30 जागा ते त्या ठिकाणी 20 जागा लढवणार होते. मात्र 20 उमेदवारांनी अर्ज पण त्या ठिकाणी भरलेला नाही. साधारणतः 15 ते 16 लोकांनी त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे. शिवसेना उबाटाचं पण तसं, शिवसेना उबाटाचा तर आपण जर बघितलं तर गणेश वानकर जे जिल्हा प्रमुख होते त्यांनी अख्खाच्या अख्खा पॅनलला तिथं एबी फॉर्म हा शिवसेनेचा असताना सुद्धा शिवसेनेचा उमेदवार तिथं त्या ठिकाणी उतरलेला नाहीये. त्यांनी स्वतः पूर्ण पॅनल घेऊन ते भाजपमध्ये निघून गेले. त्यामुळे तिथं ठाकरे सेनेचं अस्तित्वच उरलेलं नाहीये. त्यामुळे तिथल्या शिवसैनिकांनी आता कोणाच्या बाजूने कल द्यायचा, आणि निर्णायक तिथं तेच असणार आहे की तिकडचा जो कडवट शिवसैनिक आहे तो कुठच्या बाजूने जाणार आहे. तीच परिस्थिती शरद पवारांची आहे. आणि काँग्रेस ज्या पद्धतीनं काँग्रेस या ठिकाणी आपण मागच्या 10 वर्ष जर मागे जर गेला तर आज जी परिस्थिती या ठिकाणी भाजपची आहे ती परिस्थिती काँग्रेसची होती. मात्र आता काँग्रेस दूरपर्यंत सुद्धा आपल्याला दिसत नाहीये. मात्र काँग्रेसची अस्तित्वाची लढाई आहे, काँग्रेस लढणार आहे. काँग्रेस इथला
जनसामान्यामध्ये गेलेला पक्ष आहे. कारण हाताचं चिन्ह हे 60च्या पुढची जे मतदार आहेत त्यांच्या डोक्यामध्ये हाताचं चिन्ह हा बसलेलं आहे. त्यामुळे काँग्रेस स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवेल, मात्र किती जागावरती काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आपण जर बाकीच्या पक्षांकडे जर लक्ष घातलं तर वंचितने सुद्धा ज्या पद्धतीच्या वल्गना या ठिकाणी केलेल्या होत्या किंवा ज्या पद्धतीचं वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न हा निवडणुकीचे फॉर्म भरण्याच्या अगोदरपर्यंत चालू होता, तेवढ्या ताकदीनं वंचित सुद्धा मैदानात उतरले असं दिसत नाहीये. कारण आपण जर बघितलं तर 102 उमेदवार देणं अपेक्षित होतं, मात्र वंचितने फक्त 22 उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत. संपूर्ण ताटाचं जेवण त्यांनी एका आपण जर म्हटलं तर लोणच्यावर भागवल्याचं काम त्या ठिकाणी वंचितनं केलेलं आहे. तीच परिस्थिती आम आदमी पार्टीची आहे. आपण जर बघितलं तर MIM ची सुद्धा तशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. कारण MIM चा एक कद्दावर नेता आपण ज्याला म्हणतो तो फारुख शाब्दी जे आहेत त्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रदेश कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला, सोलापूर शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला, मुंबई शहराचा राजीनामा दिला आणि त्याचा मोठा फटका जो आहे तो MIM ला बसताना आपल्याला पाहायला मिळते. आणि 2017ला 9 जागा निवडून आल्या होत्या, मात्र त्यावेळेसची जी मातब्बर नेते मंडळी त्यांच्याकडे होती ती आता MIM मध्ये उरलेत का असा प्रश्न सुद्धा या निमित्ताने निर्माण होतो. आणि बाकीचे जर छोटे मोठे जर पक्ष आपण बघितले तर ते आंदोलन करणं आणि मीडियामध्ये फुटेज खाऊन जाणं एवढ्या पुरतेच मर्यादित आहेत. त्यांची मर्यादा ही आपणाला या संपूर्ण महानगरपालिकेच्या अनुषंगानं दिसून येते. कम्युनिस्ट पक्षाचा लाल बावटा जर काही ठिकाणी चमक दाखवला तर त्या ठिकाणी कम्युनिस्ट पक्षाला मानणारा वर्ग अजूनही सोलापूरमध्ये जिवंत आहे असं म्हणायला लागेल. मात्र जी मुख्य लढत होणार आहे ती भाजप विरुद्ध शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशाच पद्धतीची होणार आहे. आणि जेव्हा सभागृहामध्ये ही लोक नगरसेवक म्हणून निवडून जातील त्यावेळेसचं चित्र कसं असणार आहे ते आपण राहुल रणदिवे सरांकडून ऐकू. चल काय म्हणलं तुम्ही? आफ्टर इलेक्शन जेव्हा ही सगळी लोक निवडून या सभागृहामध्ये येतील त्यावेळेसचं वातावरण कसं आहे? कारण मागच्या 8 वर्षापासून निवडणुकाच झाल्या नाही. मी मगाबी सांगितलो की जे निवडून इकडे येणार आहेत ह्याने यांच्या स्वार्थासाठी आणि काय सांगावं इतकं काय कमीच आहे. म्हणजे मला ह्याला पुढं व्हायचं आहे का त्याला पुढं व्हायचं आहे हेच चालणार आहे, दुसरं काय होणार नाही. तर माझ्या प्रस्तावाला मंजुरी मिळायला पाहिजे, माझ्या कामासाठी माझा विकास व्हायला पाहिजे. हा अजून एक सगळ्यात मुद्दा 60-40 खतरनाक आहे. म्हणजे आपण बोलणं मी चुकीचं आहे. 60-40 ज्यांनी कोण नगरसेवक आहे त्यांना माहित आहे 60-40 काय आहे. तिथं हे चालत असतं. म्हणजे निवडणूक ही व्यवसाय झालेली आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय गंध राहिला नाहीये, सगळा भातुकलीचा खेळ झालाय. मला तर असं वाटतंय. मी आतापर्यंत बघतो कोण त्याच्यासाठी त्याच्या स्वार्थासाठी इथं बघितलं तर माझ्या प्रभागाचा विकास कसा व्हायला पाहिजे, मला काय मिळतंय इतक्यापर्यंत इथं चालू असतंय. आणि एकदा निवडणुकीत निवडून आला की इथं संपला विषय. फक्त इथं काय मला किती कोटीची कामं मिळतात आणि पुढचं काय मी बोलत नाही. आपण जर बघितलं गेलं तर ही सोलापूरच्या निवडणुकीची रणधुमाळी जी आहे ती सुरू आहे. येणाऱ्या काळामध्ये आता चिन्ह वाटप होईल. जे अपक्ष आहेत त्यांना चिन्ह मिळतील, जे राष्ट्रीय पक्षाचे आहेत, राज्य लेवलचे पक्ष आहेत, प्रादेशिक पक्ष त्यांना जे आहे ते चिन्ह वाटप होईल. त्यांचं चिन्ह मिळणारच आहे, पण अपक्षांना देखील चिन्ह वाटप होईल. त्यानंतर प्रचाराला सुरुवात होईल. येणाऱ्या काळामध्ये हा जो सोलापूरचा प्रचाराची जी मुद्दे आहेत ते मुख्यतः पाण्याचा प्रश्न जो आहे तो सोलापूरचा हा या निवडणुकीमध्ये गाजणार आहे. दुसरीकडे जे आयाराम आहेत त्या आयारामांना वरून देखील विरोधक जे आहेत ते माझं नाही माहित आहे का, आपण सगळे सोलापूरकर आहे. आपल्या तुम्ही करा काय करायचं करा, तुमच्या प्रभागामध्ये निवडून येचाल वगैरे वगैरे सगळं मिळून जाईल. पण आपण एक सगळे मिळून विजन ठेवा की आपला सोलापूर कसं दिसायला पाहिजे. आपण पहिला शहरात राहतो, त्या ज्या शहरात जो नागरिक राहतो तो आता हद्दवाढ भागाचा विचार करायला पाहिजे. म्हणजे जे भांडवली बजेट मिळणार आहे, जे हेड बजेट मिळणार आहे त्याला पूर्वी किती होतं माहिती आहे का, 6 लाख 3 लाख असं बजेट होतं वर्षाला. ते 10 लाखापर्यंत गेलं, 20 लाखापर्यंत गेलं, 25 लाखापर्यंत गेलं. आता म्हणजे आता 8 वर्ष झालं इलेक्शन झाले नाहीत. 8 वर्ष म्हणजे त्यावेळेस ते हद्दवाढ भागाला 25 लाख आणि जे सिटीमध्ये आहेत त्यांना 20 लाख असं बजेट दिलं गेलं. म्हणजे
हद्दवाडाला जास्त निधी दिला हा, पाहिजे. जास्त हद्दवाडचा निधी. विकास झाला हा. पाहिजे. तर माझं एवढंच विनंती आहे सगळ्यांना जे आले ते निवडून येणार आहेत त्यांना पहिला आपला हातवाड भाग बघायला पाहिजे की लोक शहरातनं जाऊन म्हणजे किटकिट नको शहरात असं ट्रॅफिकचा प्रश्न आहे. ट्रॉफिकचा प्रश्न आहे आणि धुळीचा प्रश्न खूप धुळीचा बी आहे सोडा पहिला इथं ज्या गल्लीत मी राहतो आणि ह्या गल्लीत मी लहानाचा मोठा झालो. काही लोक म्हातारे झाले बुजुर्ग झाले आणि आता ही किचकिच कटकट नको म्हणून हातवाड भागाला जाऊन राहिले. तिथला विकास होणं गरजेचं आहे. तिथं बजेट जास्त देणं गरजेचं आहे. तिथं भांडवली कामाचे जे पैसे मिळणार आहेत भांडवली कामाला तो तिथं खर्च व्हायला पाहिजे. त्या लोकांना ते युजेस चार्जेस भरतात, पाणीपट्टी भरतात, भंगीपट्टी भरतात, अनेक कर भरतात त्यांनी महानगरपालिका नगरपालिकेचे आणि त्यांना तिथं मूलभूत सुविधाच सुविधाच नाही. नाही. म्हणून तिकडला पहिला विकास व्हायला पाहिजे. सिटीमध्ये आहेत ना आपले आमदार जातील आणतील त्यांना बी विचार असायला पाहिजे. आपले बघूयात आता आपण येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची जे प्रचार असणार आहे त्याच्यामध्ये अनेक मुद्दे जे आहेत ते गाजणार आहेत. विरोधक जे आहेत अनेक मुद्दे घेऊन जाणार आहेत. बरोबर आहे सर? नक्कीच आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीनं आता रणदिवेंनी म्हटलंय की राजकारणाचं व्यावसायिकरण झालेलं आहे आणि नक्कीच राजकारणाचं व्यवसायीकरण झालेलं आहे. वेगवेगळे मुद्दे घेऊन या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये सगळेच पक्ष उतरणार आहेत. आपल्याला बघायला लागणार आहे की आता याच्या पुढं कशा पद्धतीनं प्रचार होतो, प्रचाराचा टोन नेमका कसा सेट होतो आणि त्यानंतर सोलापूरच्या विकासामध्ये कशा पद्धतीनं भर पडतो त्यासाठी आम्ही तुमच्यासोबत जोडले जाऊ. नक्कीच आमच्यासोबत तुम्ही जोडले जा आणि या महापालिकेच्या निवडणुकीची प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. धन्यवाद. जय महाराष्ट्र.